नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपला हिंदू धर्मामध्ये काही दिवस असे मानले जातात जे अत्यंत शक्तिशाली असतात आणि ज्या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय देखील आयुष्याची बदल घडवण्याची ताकद ते ठेवतात. आणि असा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आता जवळ आलेला आहे, 14 जून 2026. कारण या दिवशी आहे अधिक महिन्याची मोठी अमावस्या. आता तुम्ही विचाराल, अमावस्या तर दर महिन्याला येते, मग ही अमावस्या एवढी विशेष का? तर मित्रांनो, अधिक महिना हा 3 वर्षानंतर येतो आणि 14 जून ही तारीख अधिक महिन्याची शेवटची तारीख आहे आणि त्या दिवशी अमावस्या आहे. मग अधिक महिन्याची अमावस्या केव्हा येईल? तर 3 वर्षानंतर. म्हणून ही अमावस्या थोडी खास आहे, थोडी विशेष आहे. आणि असं मानलं जातं की या दिवशी आपल्या घरात असलेली वाईट नजर, नकारात्मक शक्ती, सतत येणारे अडथळे, घरातील भांडणं, पैशाची कमतरता आणि अचानक निर्माण होणाऱ्या समस्या यावर उपाय करण्यासाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा असतो. पण आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो अनेक लोक वर्षानुवर्ष करत आले आहेत आणि मान्यता अशी आहे की हा उपाय केल्याने घरावरील नकारात्मकता कमी होते. पण मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण या उपायामध्ये एक छोटी चूक झाली तरी त्याचा पूर्ण परिणाम तुम्हाला मिळणार नाही. सर्वात आधी समजून घेऊया, कधी आपल्याला जाणवतं की घरावर काहीतरी वाईट प्रभाव आहे. मित्रांनो, जर अचानक घरात सतत भांडणं सुरू होतील, पैसा येतो पण टिकत नाही, कोणतंही काम पूर्ण होत नाही, व्यवसायात नुकसान होऊ लागतं, लहान मुलं सतत रडतात, घरात वारंवार कुणीतरी आजारी पडतंय किंवा घरात नेहमी बेचैनी, तणाव, अशांती जाणवते. बऱ्याच लोकांचा विश्वास असतो की कधी कधी यामागे नजर किंवा नकारात्मकता असू शकते आणि अशा वेळी आपल्या पूर्वजांनी काही उपाय सांगितलेले आहे. 14 जूनच्या दिवशी तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे? या उपायासाठी लागणार आहे फक्त 2 गोष्टी. पहिली गोष्ट ते म्हणजे एक ताजं पिवळं लिंबू. हो, पिवळा आणि ताजा एक लिंबू घ्यायचा आहे. आणि दुसरं तुम्हाला घ्यायचं आहे 7 किंवा 11 लवंगा. त्या पण कुठूनही तुटलेल्या फुटलेल्या नसायला पाहिजे, अखंडित त्या लवंगा पाहिजे. एवढ्याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहे. आता सर्वप्रथम त्या लिंबामध्ये जर तुम्ही 7 लवंगा घेतल्या असतील तर 7 किंवा 11 लवंगा घेतल्या असतील तर 11, त्या लवंगा तुम्हाला लिंबामध्ये टोचायच्या आहेत. अशा टोचायच्या की ते लवंगांचं फूल असतं ते वर यायला पाहिजे, अशा रीतीने त्या टोचायच्या. लक्षात ठेवा, तो लिंबू खराब नसावा, ताजा स्वच्छ असावा. हा उपाय 14 जून संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे, कारण संध्याकाळची वेळ नकारात्मक ऊर्जा शांत करण्यासाठी विशेष मानली जाते. आता हे लिंबू हातात घ्या आणि आपल्या मुख्य दरवाजापासून सुरुवात करा. हळूहळू संपूर्ण घरावरून 7 वेळा, म्हणजे मुख्य दारावरून बाहेर जाऊन 7 वेळा तो लिंबू गोल फिरवून ओवाळून घ्यायचा. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ओवाळताना कुणाशीही बोलायचं नाही, फोन वापरायचा नाही आणि मनामध्ये आपल्या देवतेचे स्मरण करायचं. तुम्ही श्री विष्णू, स्वामी समर्थ किंवा आपल्या कुलदेवतेचं नाव घेऊ शकतात. किंवा तुम्ही महत्त्वाची गोष्ट सुद्धा करू शकतात की आमच्या घरातली नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करा, अशी प्रार्थना करा. जे अनेक लोक चुकीचं करतात, घरावरून ओवाळलेलं हे लिंबू चुकूनही घरात आणायचा नाही, ठेवायचा नाही. स्वयंपाकघरात नाही, कचरा पेटीत नाही, घराच्या आजूबाजूला नाही. हे लगेच घरापासून दूर घेऊन जाऊन, कमीत कमी 10-20 पावलं दूर घेऊन जाऊन एखाद्या निर्जन जागी किंवा वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या खाली किंवा 4 रस्त्यावर तिथे तुम्ही तो लिंबू फेकून द्यायचा, टाकून द्यायचा. आता तुम्ही म्हणाल, मागे वळून का पाहायचं नाही? कारण जुनी मान्यता अशी सांगते की हा उपाय करताना ज्या नकारात्मक ऊर्जेचा आपण दूर केलेला आहे तिचा प्रभाव पुन्हा मागे वळून पाहिलास की कमी होतो. म्हणून लिंबू टाकल्यानंतर सरळ घरी या, मागे वळून पाहू नका. अनेक लोक विचारतात, हा उपाय कोणी करू नाही आणि कोण करायचा आहे? तर मित्रांनो, घरातील कोणतीही मोठी व्यक्ती हा उपाय करू शकते, स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतात. तर नक्की 14 जूनच्या या अमावस्याच्या दिवशी, अधिक महिन्याच्या अमावस्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.